अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरे दादा लक्षावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान व या गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. नवनारायणांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर 2 दिवसीय हवनयुक्त नवनाथ या ग्रंथाच्या पारायणाकरता राज्यातनं परराज्यातनं जवळपास 1300 पेक्षा अधिक संख्येने माता भगिनी आणि पुरुष सेवेकरी या ठिकाणी आलेले आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सज्जनो, खरं तर कालचा योग दुग्ध शर्करा योग होता. एकीकडे श्रावण मास, मासात मास, उत्तम मास श्रावण मास, आणि अशा या श्रावणामध्ये आपली पूर्व परंपरा आपल्याला सांगते की भगवान शंकराच्या सेवेबरोबर नवनाथांच्या ग्रंथाचं सुद्धा पारण करावं. आणि ती परंपरा पाळत कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या भारत देशाचं रक्षण होण्याकरता, भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं रक्षण होण्याकरता नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीपासून सुद्धा तुमचं आमचं रक्षण व्हावं, हा एक निर्मळ हेतू डोळ्यासमोर ठेवून या हवनयुक्त पारायणाला आपण सामोरं जात आलेलो. गेली 9 वर्षामध्ये या गुरुपीठाच्या भूमीमध्ये जवळपास 1,78,000 पेक्षा अधिक एकदिवसीय नवनाथाचे पारायण इथे बसलेल्या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून झाले. सज्जनो, एवढी मोठी सेवा देशभरातल्या कुठल्या धार्मिक स्थळावर झाली असेल किंवा नाही माहीत नाही, परंतु दत्तप्रभूंच्या, आदिगुरूंच्या, नवनाथांच्या, स्वामींच्या, गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने लगातार 9 वर्ष आपण या ठिकाणी दर महिन्याला एकत्र येतात, एकदिवसीय नवनाथ पारायण करतात. आणि वर्षभराच्या पारायणाची फलश्रुती म्हणून श्रावणामध्ये आपण हवनयुक्त त्या वर्षाच्या पारायणाची सांगता करत असतो. हे करता करता अनेक सेवेकऱ्यांना अद्भुत अशी अनुभूती या ग्रंथाच्या सेवेने झालेली. आमच्या जयदीप भाऊंनी आता अनुभव आपल्या पुढे सांगितले. 24 अनुभवांपैकी 10 अनुभव कॅन्सरग्रस्त रुग्णांना आलेले आहे. हे आपण आत्ताच ऐकलं. कुणाला रक्ताचा कॅन्सर, कुणाला गाठीचा कॅन्सर, कुणाला हाडाचा कॅन्सर, अशा दुर्धर व्याधीतनं दवा हा एक भाग आहेतच, पण जिथे सेवा होते तिथे त्या दवेला दुवयच्या रूपामध्ये नाथ महाराज, स्वामी महाराज बदलत असतात. ही अनुभूती आपण सगळ्यांनी ऐकली. नुसती सेवेकऱ्यांना अनुभूती येते असं नव्हे, तर मुक्या प्राण्यांवरती सुद्धा स्वामी आणि नाथ महाराज दया करतात. जर्मन शेपर्ड, कानाला ऐकायला वेगळं वाटेल, गावरान कुत्रा नाही, तो जर्मन जातीचा आहे. आणि तो जेव्हा आजारी होता तेव्हा त्या कुत्र्यावरती जे कालभैरवाष्टक किंवा रुद्र, मृत्युंजय, नाथांची रक्षा या सेवेचा प्रभाव असा झाला का आजारी पडलेला जर्मन शेपर्ड सुद्धा परत चालायला लागला आणि उड्या मारायला लागला. प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो,
ही खरं तर विचारधारा आपल्या या दिंडोरी प्रणीत स्वामी मार्गाची आणि या नाथ संप्रदायाची आहे. इतक्यातच आपण स्क्रीनवर अनुभव बघितला, आखो देखे याची डोळा याची देही म्हणतात या उक्तीप्रमाणे खरं तर आज चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी साधीसुधी नसून आज नाग चतुर्थी आहे. आणि म्हणून या नागदेवतेने नागनाथांच्या रूपात त्या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरती येऊन आपल्या सगळ्यांना सुद्धा दर्शन दिलेलं आहे. सज्जनो, किती बोलावं, शब्द अपुरे पडतात. परंतु हम गया नहीं जिंदा है, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आजही या नवनाथांची आणि स्वामी महाराजांची प्रतीची मनोभावे सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याला जरूर येत असते. इथे बसलेला सेवेकरी, घरी असलेला सेवेकरी, ज्यांनी ज्यांनी मनोभावे ही सेवा केली 100% त्यांना अनुभव आला म्हणजे आलाच पाहिजे. हा नाथांचा वरदानयुक्त आशीर्वाद आहे. म्हणून सज्जनो, बोलण्याकरता विषय खूप आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये एका श्लोकातनं अर्जुनाला सूचित केलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. संस्कृत श्लोक आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्म स्थापना करणे, युगायुगी अवतार घेणे, नाना विविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. या उक्तीप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये त्या द्वापार युगात या नऊ नारायणांना एकत्र बोलवलं. त्यांना आदेश दिले की आता द्वारका पाण्यामध्ये बुडणार आहे. जिवंत देहातलं माझं अस्तित्व हे गुप्त होणार आहे. मी वैकुंठाकडे भ्रमण करणार आहे. पण माझ्या पश्चात मानवाचं कल्याण करण्याकरता तुम्ही नवनारायण 9 अवतार घ्या. आणि ह्या 9 नारायणांनी जे 9 अवतार घेतले ते म्हणजे नवनाथ होय. सज्जनो, परंतु ह्या नवनाथांनी द्वापार युगानंतर मानवाच्या हिताकरता अतोनात परिश्रम घेतलेले, कठोर तपश्चर्या केली, शाबरी नावाची विद्या प्राप्त केली, केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या भल्या करतात. नाथांचं जर फोटो बघितलेत मुखपृष्ठावर ग्रंथाच्या, दाढी आहे, जटा आहे, भगव वस्त्र आहे, अंगाभोवती रुद्राक्षाच्या माळा आहे, काखेमध्ये झोळी आहे, एका हातामध्ये चिमटा, उजव्या हातामध्ये भरतरी पात्र, बसायला घोंगडी आहे, पायामध्ये खडाब आहे. अलक निरंजन, अलक निरंजन आदेश. अर्थात नाथ काही संस्कृत किंवा मराठी बोलत नव्हते. त्यांची बडबडी किंवा बाबरी नावाची स्पेशल लँग्वेज होती, भाषा होती. आणि या भाषेतनं ते नवनाथ एकमेकांशी संवाद साधायचे. आणि या सगळ्या नाथांचे गुरु म्हणजे आपले दत्त महाराज होय. जी शाबरी भगवान शिवाच्या मुखातनं पार्वतीपर्यंत पोहोचली आणि पुढे तीच शाबरी दत्त महाराजांच्या माध्यमातनं या नवनाथांपर्यंत 84 सिद्ध योगींपर्यंत येऊन प्रसवली. हा इतिहास आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो, आकाशपतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदैव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. पाऊस पडतोय, मग भले तो त्र्यंबकला पडलेला पाऊस असो किंवा महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यातला पाऊस असो, ते पावसाचं पाणी
नदी नाल्यांच्या माध्यमातनं शेवटी सागराला येऊन एकत्र होत असतं. तसंच पंथ कुठलाही राहू द्या, संप्रदाय कुठलाही राहू द्या, सेवा मार्ग आपला असेल तोही असू द्या, पण या सगळ्यांचं मूळ जर कोणी असेल ते दत्त महाराज आहेत. म्हणूनच त्यांना या कलियुगाचे चालक मालक पालक म्हणतात, जे नवनाथांचे गुरु आहे. तुम्ही म्हणाल कसं? ज्ञानदैवे रचिला पाया तुका झालाची कळस. वारकरी संप्रदाय ज्याला भागवत पंथ म्हटलं जातं, या पंथाची स्थापना आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली. पण मात्र वारकरी पंथाला सुरुवात होण्यापूर्वी या ज्ञानेश्वर माऊलीला आपले थोरले बंधू निवृत्तीनाथ यांना गुरु करावं लागलं. निवृत्तीनाथ, नाथ शब्द आलेला आहे कारण याच परमपवित्र त्र्यंबकेश्वरी या भूमीमध्ये गहिनीनाथांनी त्या ब्रह्मगिरीवर गुफेमध्ये 12 वर्षाच्या तपातून निवृत्ती दादाला या नाथाची किंवा नाथ संप्रदायाची दीक्षा दिलेली आहे. पण गहिनीनाथांचे गुरु कोण? आपण ग्रंथात वाचलं. त्यांचे गुरु गोरक्षनाथ. गोरक्षनाथांचे गुरु कोण? मच्छिंद्रनाथ. आणि सगळ्या नाथांचे गुरु कोण? आपले दत्त महाराज आहे. आणि दत्त महाराजांचाच कलियुगातला स्वयंभू अवतार, ज्यांना म्हटलं जातं जिथे सगळे असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. गोळाबेरीज केली तर शेवटी एकच दत्त महाराज. परंतु सज्जनो, या नाथांविषयी खूप बोलण्यासारखं आहे. नाथांचं चरित्र वाचलं तर असा एक बोध होतो, मंत्रापेक्षा तंत्र श्रेष्ठ, शस्त्रापेक्षा अस्त्र श्रेष्ठ. या ग्रंथाच्या वाचण्यातनं आपल्याला बोध घेता येतो. तुम्ही म्हणाल कसं? या नवनाथांनी मंत्राच्या ऐवजी तंत्राचा उपयोग केलेला आहे. इतर देवांची चरित्र आपण वाचतो. उदाहरणार्थ, मनी मल्लाला मारण्याकरता आई भगवतीला हातात खडक घ्यावं लागलं. महिषासुराचा नाश करण्याकरता तिला हातामध्ये त्रिशूळ घ्यावा लागला. रावणाला मारण्याकरता प्रभू रामचंद्रांना हाती धनुष्य बाणे, कृष्णाच्या बोटामध्ये तर्जनीमध्ये सुदर्शने, मारुती रायांकरता गदा आहे. पण चरित्र जर वाचलं, या नवनाथांनी कधीही शस्त्र हातात घेतलं नाही. त्यांनी केवळ आणि केवळ अस्त्राचा वापर केलेला आहे. काखेतली झोळी, झोळीमध्ये भस्म चिमुटी, ते भस्म घ्यायचं आणि त्या भस्मावरती अस्त्राचा प्रयोग करायचा. अस्त्र म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं, आज जगामध्ये ज्या महासत्ता आहे, अमेरिका असेल, रशिया असेल, जपान असेल, चायना असेल, इंग्लंड असेल, अजून कोणी असेल, त्यांच्याकडे जी न्यूक्लिअर पॉवर आहे त्याच्यापेक्षा 1000 पट ताकदीची ही अस्त्र नवनाथांकडे होती. हे जे अणुबॉम्ब म्हणतात, हिरोशिमा नागासाकी की झाड की पत्ती, अजून तरी इस्रो आणि नासाकडे असं अस्त्र नाही की ह्या वातावरणातला प्राणवायू शोषून घेतला. त्याला वात आकर्षण अस्त्र असं म्हटलं जातं. आणि हे अस्त्र ग्रंथातनं वाचलं तर नाथांकडे होतं असं आपल्याला समजतं. जलाकर्षण, पाऊसच नाही, पाणीच नाही, सगळीकडे दुष्काळ भकास, ही ताकद त्या नाथांकडे होती. ब्रह्मास्त्रासारखे, पाशुपतास्त्रासारखे अस्त्र जे या सृष्टीला लयापर्यंत नेऊ शकतात, या सृष्टीचा नाश करू शकतात, एवढी विशाल शक्ती
या अस्त्राच्या रूपात नवनाथांकडे होती. पण नाथ जन्माला आले आणि लगेच दत्त महाराजांनी त्यांना दिलं असं झालं का? नाही. ते काही तुमच्या आमच्या सारखं नाही. काल सकाळी भगर केळी, दुपारी साबुदाणा खिचडी, संध्याकाळी गुळाचा शिरा, चले जाओ. अहो एवढं सोपं नाही. त्यातही काही म्हणतात दुपारी 4 वाजेपर्यंत संपलं तर. म्हटलं पुढच्या वेळेस फक्त अवतरणिकाच घेऊ आपण. हे काय 2 रुपयाची मॅगी 2 रुपयात उकळून खाण्यासारखं आहे का? त्या काळामध्ये या नवनारायणांना दत्त महाराजांनी बद्रिकाश्रमात पाठवलं, गुफेमध्ये, आणि सांगितलं तुम्हाला कान मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राची उजळणी तुम्ही करून या. म्हणजे काय? अन्न पाणी त्यागणं. त्या गुफेमध्ये गेल्यानंतर अन्न पाणी घ्यायचं नाही, फक्त वायू भक्षण करणं. आणि त्या ठिकाणी लाकडाच्या फळीला लोह कंटक टोकदार खिळे ठोकलेले असायचे. त्या खिळ्यांवरती उजवा पाय देऊन उभं राहायचं, डाबा पाय वर, डाबा हात खाली, उजवा हात वर. अन्न पाणी त्यागून डोळे झाकून गुरूंनी दिलेला मंत्र त्याचं पठन करायचं. किती? 12 वर्ष. अहो इथे 12 मिनिटंही शक्य नाही, 12 सेकंदही शक्य नाही. 12 वर्षाची ही नाथांची तपश्चर्या आहे. आणि ही तपश्चर्या झाल्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना शाबरी नावाची ही विद्या कृपा आशीर्वाद म्हणून बहाल केली. इथपर्यंत आपण आलो. पण मात्र आज आपण बघतो इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे. किती किती गुरु कुठल्या कुठल्या डिग्र्या घेऊन काय काय प्रवचनं देताना दिसतात. उस डोंगा परी रस नाही अंगा, काय भुलल्या त्या वरल्या रंगा. काय काय बोलावं त्यावर. गळ्यात तुळशीची लाकडं, मनात हरीशी वाकडं, काय उद्धरतील ती माकडं. त्यात न्यूमरोलॉजी आली. 1 ते 9 मुलांक आणि त्याच्यावरती सगळा देव आणि देवानंतर बाजार केलेला दिसतो. शास्त्राचा बाजार, देवाचा बाजार, अध्यात्माचा बाजार. मनी नाही भाव देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे. सज्जनो, उपरोधकपणे टीकात्मक खूप बोलता येईल, पण सांगण्याचा हेतू एवढा आहे. या नवनाथांनी कधीही या विद्येचा गैरवापर केला नाही, ना स्वतः करता न स्वार्था करता. लक्षात घ्या, हा सांगण्याचा मूळ हेतू आहे. आणि म्हणून जेव्हा आपण कवी मालूंनी रचलेली ही 40 अध्यायाची नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ तथा पोथी वाचतो, असं लक्षात येतं. वेळ प्रसंगी या नवनारायणांनी देवांना पराभूत केलं. का? तुमच्या आमच्या भल्या करता. विवाह पश्चात संतती नाही, भस्म चिमुटी दिली. त्या स्त्रीच्या उदरी बाळ जन्माला आलं. एखाद्या दाम्पत्याच्या घरातला मुलगा वारला, वेळ प्रसंगी देवांशी युद्ध करून त्या मुलाला त्यांनी जिवंत केला. प्रजेचं चांगलं पालन करणारा राजा गेला. 12 वर्ष त्या राजाच्या मृत शरीरात प्रवेश करून त्या राज्याचं आणि प्रजेचं पालन केलं. तपशिलात खूप बोलता येईल. या प्रत्येक अध्यायावरती जर निरूपण करायचं झालं, मला वाटतं तुम्हाला नारळी पौर्णिमेपर्यंत इथं थांबावं लागेल. इथंच पौर्णिमा, नाग चतुर्थी झाली, उद्याची नागपंचमी इथंच, आत्ताच नागपंचमी झाली नागदेवतेच्या रूपात. पण सांगण्याचा हेतू एवढा आहे की ह्या नवनारायणांनी तुमच्या आमच्या भल्या करता ही तपश्चर्या केली, ही शक्ती, ही विद्या, आणि तिचा कुठेही दुरुपयोग केलेला नाही.
चरित्र वाचलं तर असं लक्षात येतं, सुरुवात होते शिवसेनेचे प्रमुख म्हणजे शंकराच्या सेनेचे प्रमुख, तुम्ही झाला राजकारणात, ते म्हणजे वीरभद्र. सर्वप्रथम जर कुणाला पराभूत केलं ते वीरभद्राला केलं. पुढे जेव्हा आपण वाचतो दुर्गा माता, हिंगळा माता, काली माता, उग्र दैवत, सेंद्रिय दैवत, जलदैवत, साती अप्सरा, बाबर असो, झोटिंग असो, वेताळ असो, चंडा मुंडा रंडा, अन्य देवता असो, यांना सुद्धा ह्या नवनारायणांनी पराभूत केलेलं आहे. अहो एवढंच नव्हे, देवांचा राजा शक्र, ज्याला आपण इंद्र म्हणतो, त्या इंद्राला, नारायणाला आणि देवांचा देव महादेव, या महादेवाला सुद्धा या नवनाथांनी पराभूत केलेलं आहे. वेळ प्रसंगी या देवांना त्यांनी झाडाला उलट टांगलेलं आहे निर्वस्त्र करून, आणि सगळ्यांना सांगितलं. आता ज्यांची ज्यांची नावं तुम्ही इथे थोडक्यात ऐकली, या सगळ्या दैवतांना आणि देवांना, महादेवांना त्यांनी एका वचनामध्ये बांधून घेतलं. जो कोणी सेवेकरी मनोभावे आमची सेवा करेल, तुम्ही त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही, हे आशीर्वचन नाथांनी घेतलेलं आहे. म्हणून हे सगळे अनुभव आहे या कलियुगामध्ये. पण मूळ मुद्दा आहे मनोभावे सेवा. कोणी उभं वाचतं का कोणी आडवं वाचतं, कोणी स्वहा म्हणतं का कोणी स्वाहा म्हणतं, का कोणी मध्ये चहा म्हणतं, हा ज्याचा त्याचा विषय. परंतु मूळ मुद्दा तत्वाचा लब माग मुंस न दिसे धुंडोनी सत्वातही. तत्व म्हणजे हे नियम असतात, आणि जेव्हा आपण हे नियम पाळून सेवा करतो तेव्हा 100% अनुभूती येते. आणि नाथ स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा भोळी असावी, आंधळी नसावी, पण ती शास्त्र शुद्ध पण असली पाहिजे. म्हणून सज्जनो, हे सगळं बोधामृत आपल्याला या 40 अध्यायाच्या ग्रंथातनं वाचायला, अभ्यासाला मिळत असतं. परंतु हे नवनाथ अयोनिज ब्रह्मपरायण होते आहे, अजूनही आहे. ते कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाच्या पोटी जन्माला आलेले नाही. रंजक कथा आहे. जसं आपण इथे पाळणा ऐकला, हत्तीच्या कानातून सांगण्याचा हेतू असा आहे, आशय असा आहे, माशाच्या उदरात न प्रसवले ते मच्छिंद्रनाथ झाले, गायीच्या उकिरड्यावर जे प्रगटले ते गोरक्ष झाले, यज्ञाच्या जाळातनं जे अवतरले ते जालिंदर झाले, आणि हत्तीच्या कानातले हे कानिपनाथ झाले. या अशा अनेक रंजक कथा आपण 1.5 दिवसाच्या या कालखंडामध्ये वाचल्यात, किती अभ्यासल्यात माहीत नाही. परंतु सज्जनो, अशा प्रकारे नाथांचं हे प्रगटीकरण झालेलं आहे. पण हे सगळं आता नाथांचं होता नवनारायणांचे 9 अवतार नवनाथ, पण अनाथांचे नाथ म्हणजे आपले स्वामीनाथ आहे, हेही विसरून चालणार नाही. कारण कुठलीही सेवा, त्या सेवेचा मूलभूत पाया श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळा जपाव्या, श्री स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय आपण रोज वाचावे, घरामध्ये पंचमहायज्ञ करावा, आणि जवळच्या केंद्रातल्या कुठल्याही आरतीला हजेरी लावावी. हा या सेवेचा पाया आहे. हे त्याचे 4 खांब आहे. जोपर्यंत हे 4 खांब मिळत नाही तोपर्यंत पाया मजबूत पक्का होणार नाही. म्हणून सज्जनो, ही नित्य सेवा आपण रोज केली पाहिजे.
तुम्ही म्हणाल हे का सांगतात? कारण अनेक वेळा आपण ऐकलं, महिनाभराची बॅटरी चार्ज करायची असेल तर गुरुपीठातल्या नवनाथ पारायणाला हजेरी लावा, हे आपण ऐकलं. पण सज्जनो, महिनाभर ती बॅटरी टिकेल ना टिकेल माहीत नाही. त्याकरता रोज आपण नित्यसेवा ही केलीच पाहिजे. कारण मानवी मन आहे, चंचल आहे. क्षणात मन आनंदी होतं, क्षणामध्ये मनामध्ये दुःख निर्माण होतं, क्षणामध्ये त्या मनाला वासनारूपी आवरण तयार होत असतं, षडरिपू डसत असतात, मन मलिन होत असतं. कारण अनेक लोकांचा प्रश्न आहे, गुरुवार म्हटलं की गुरुची दत्त महाराजांची सेवा, मंगळवार म्हटलं का देवी आणि चतुर्थी म्हटलं का गणपती, सोमवार त्यातही श्रावण भगवान शिव आठवतात. मग इतर दिवस काय कुठल्या देवांना सुट्टी असते का? देवांना सुट्टी असेल नसेल मला माहीत नाही, पण मनोदेवतेला सुट्टी नसते. जोपर्यंत हे शरीर जिवंत असतं तोपर्यंत त्या मनामध्ये वासना उफाळून येत असतात, ते मन मलिन होत असतं. मग आता मन मलिन झालं, मग त्याला कुठलं डिटर्जंट वापरायचं? निरमा आणायचं का रिन आणायचं? कुठलं वॉशिंग मशीन? नाही निर्मळ जीवन त्याला काय करील साबण. सज्जनो, जगातल्या कुठल्याही साबण सोडा शॅम्पूने कुणाचंही मन निर्मळ होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्याकरता नित्यसेवा वेळोवेळी केली पाहिजे. रोजची सेवा तीही स्वामींची, त्याला स्वामींची नित्यसेवा असं म्हटलं जातं. आणि हे सगळं करत करत आपल्याला सेवेकरी म्हणून प्रति महिन्याला नाथांची सेवा सुद्धा करणं क्रमप्राप्त असते. पण हे सगळं होत असताना कालच्याच हितगुजातनं आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं, या ऊर्जेचा उपयोग परोपकारी वृत्तीने झाला पाहिजे, दुःखिता करता झाला पाहिजे. फक्त मी, माझी माळ, माझे नाथ, माझे स्वामी असं करून चालेल का? नाही. गुरुमाऊली यावर म्हणतात, जो इतरांचं काम करतो त्याचं काम महाराज लवकरात लवकर मार्गी लावतात. मग याचा अर्थ काय? तर हे जे ग्राम अभियानाचे 18 विभाग आहे, तुम्हाला जो आवडेल, पचेल, रुचेल त्यामध्ये तुम्ही या कार्याकरता वेळ दान म्हणून दिला पाहिजे, समय दान हा विषय. दुःख मुक्ती करता विनामूल्य प्रश्नोत्तर, नव्या लेकरांना, नव्या तरुणांना एक चांगली दिशा दाखवण्याकरता संस्काराचा विषय, आपलं आरोग्य चांगलं राहण्याकरता आयुर्वेदाचा प्रचार प्रसार, आपली धर्म संस्कृती वाढण्याकरता, ती टिकण्याकरता सणवार व्रतवैकल्य हा एक विषय. नवदाम्पत्याला, नववधू असेल, उपवर असेल, यांना विवाह संस्काराविषयी मार्गदर्शन असेल. घर म्हटलं की घराचं वास्तुशास्त्र, शेती म्हटलं की सेंद्रिय शेती, हे असे वेगवेगळे विषय. 80% समाजसेवा, 20% अध्यात्म, या सूत्रावर उभी राहिलेली ही ग्राम अभियानाची गंगा आहे. आणि ही गंगा आपल्याला तळागाळात पोचवायची आहे. आणि ती पोचवण्याकरता ही नाथ ग्रंथाची ऊर्जा तुम्ही त्या ठिकाणी वापरावी. आपले प्रश्न तर मार्गी लागतातच आहे. प्रत्येक पारायणामध्ये 5-50 प्रश्न मार्गी लागण्याचे दाखले मिळतात, अनुभव येतात. स्वामी कुणाचंही काम अपूर्ण ठेवत नाही, लक्षात घ्या. अशक्यही शक्य करतीलच स्वामी या उक्तीप्रमाणे. पण मात्र ही ज्ञानरूपी गंगा घरोघरी पोचली पाहिजे, प्रत्येकाच्या मनापर्यंत, जीवनापर्यंत पोचली पाहिजे. हा खरा हेतू या स्वामी कार्याचा आहे. आणि म्हणून श्रावण महिना थोडा आपण सणवार व्रतवैकल्य या विषयाकडे वळूयात.
श्रावण महिना म्हटला की आपल्या हिंदू धर्मातल्या भाविकांना भगवान शिवाची उपासना करावी अशी ऋषी मुनींनी एक रूढी परंपरा निर्माण करून दिलेली. मग या श्रावणामध्ये काय एवढं? याच्या मागचा लाखो वर्षांचा इतिहास असा आहे. देव काळामध्ये देव आणि दानव या दोघांच्याही माध्यमातनं समुद्र मंथन झालं आणि समुद्रातनं 14 प्रकारच्या निरनिराळ्या अजब वस्तू या निर्माण झाल्या. हे होत असताना अमृतही निघालं, पण ह्या अमृतासोबत हलाहल नावाचं विष सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं. कथा मोठी आहे. देवांनी अमृत प्राशन केलं, पण मात्र आता विष कोणी प्यायचं? कोणी पुढे येईना. तेव्हा भगवान शिव पुढे आले आणि त्यांनी ते हलाहल विष प्राशन केलं, कंठात धारण केलं. त्यांचा कंठ निळा झाला आणि मग पुढे एक प्रथा आली. भगवान शंकराचं नाव नीलकंठेश्वर ह्या नावाने म्हणण्याची प्रथा, आणि हे श्रावणात घडलं. म्हणून सज्जनो, त्या नीलकंठेश्वराची पूजा अर्चा सेवा ही श्रावणात करण्याची प्रथा तदनंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये निर्माण झाली. पण हे होत असताना या श्रावण महिन्यामध्ये 4 प्रकारचे नवरात्र येत असतात. उद्या पंचमी आहे, ज्या पंचमीला नागपंचमी म्हटलं जातं, ते पहिलं नवरात्र आहे. पुढे पौर्णिमा येईल, त्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हटलं जातं. याचा अर्थ सागराचं नवरात्र आहे. ते संपलं की श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्सव जयंती, कृष्णाचं नवरात्र. हे कृष्णाचं नवरात्र संपलं की पुढे 4थं नवरात्र येतं. भगवान शंकराचं वाहन नंदी, ऋषभ, आणि त्यांचं नवरात्र म्हणजे शेतकऱ्यांचा महत्वाचा सण, त्याला म्हटलं जातं बैलांचा पोळा. हे 4 नवरात्र या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला साजरे करायचे असतात. आता पहिला विषय नागपंचमी जी उद्या आहे. उद्या आपल्याला आपल्या घरी भिंतीला नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा करणे, दुधाचा नैवेद्य दाखवणं आहे. हे होत असताना नागाच्या फोटोला फुलांचा हार चालत नाही. नागाच्या फोटोला आघाडा नावाच्या वनस्पतीच्या पानांचा हार वाहावा, असं ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल का? गणपती म्हटलं का दुर्वा, विष्णू म्हटलं का तुळस, शिव म्हटलं की बेलाचं पान, असं प्रत्येक ठिकाणी काहीतरी आहे. पण मात्र नागाच्या फोटोला आघाड्याची पानं का? त्याचं कारण आहे, श्रावणामध्ये पाऊस वाढतो. शेतात मध्ये जे छिद्र असतात, बीळ म्हणतो आपण त्याला, होल, ते पाण्याने भरून ओव्हरफ्लो होतात आणि त्या छिद्रांमधनं, त्या बिळामधनं नागदेवता, अन्य काही प्राणी हे पृथ्वी तलावरती भ्रमंती करायला लागतात. मग चुकून शेतात काम करत असताना सापाला, नागाला स्पर्श आणि त्याचा दंश. मग अशा वेळी आघाड्याची पानं जर चावून खाल्ली, सापाचं विष बाधत नाही. आणि अगदी 2-3 महिन्यापूर्वी आलेला एक प्रसंग आहे. रावेरकडे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेला हा प्रसंग आहे. त्या ठिकाणी एक 65 वर्षाच्या म्हातार वयस्क आजी शेतात काम करत होत्या. काम करत असताना त्यांना सर्पदंश झाला, त्या बेशुद्ध पडल्या. आणि जाणकार सेवेकरी सुद्धा पलीकडच्या शेतात शेती करत होते. त्या सेवेकऱ्यांनी
मूठभर आघाड्याची पानं शेताच्या बांधावरून तोडली आणि पटकन त्याचा रस काढला, एक ग्लासभर, आणि तो ग्लासभर रस सर्पदंश झालेल्या वृद्ध व्यक्तीला पाजला. 15 ते 20 मिनिटांमध्ये ती व्यक्ती शुद्धीवर आली. पुढचा कुठलाही अपघात किंवा दुष्परिणाम टळला. हे असे अनेक प्रसंग आहे, आखो देखे. म्हणून सज्जनो, आपण ह्या गोष्टी वैज्ञानिक भाषेतनं नव्या पिढ्यांपर्यंत पोचवल्या पाहिजे. तुम्ही शेतकरी असाल तर एका प्रश्नाचं उत्तर द्या. बाजारामध्ये बियाण्याचे अनेक दुकानं आहेत, कारखाने, पण त्या दुकानामध्ये, कारखान्यामध्ये आघाडा असेल, दुर्वा असेल, माका असेल, याचं बियाणं विकत मिळतं का? फुकटही मिळतं का? नाही. निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे. आणि म्हणून श्रावण असो किंवा अगदी भाद्रपद असो की पुढचा पितृपक्ष भाद्रपदातला, या तिन्ही ठिकाणी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आघाडा म्हटला का नागपंचमी, गणपतीची चतुर्थी म्हटलं, गणेश उत्सव की दुर्वा. मग या दुर्वेमध्ये काय लपलेलं आहे? या दुर्वेमध्ये एक औषध लपलेलं आहे, जे औषध ॲसिडिटीवरती काम करतं. घरात जर कुत्रं मांजर असेल आणि त्या कुत्र्याला मांजराला जर ॲसिडिटी झाली, ते कुठल्या डॉक्टर किंवा दवाखान्यात जातं का? का इथे येतं का आम्हाला पित्त शामक काढा द्या, आम्हाला जोलुसिल द्या, असं कुठला काही मुका प्राणी म्हणतो का? कृती करतो का? नाही. आपल्यापेक्षा त्याला जास्त ज्ञान आहे. हरळी, ज्याला आपण दुर्वा म्हणतो, ती दुर्वा ते खातं आणि 10 ते 15 मिनिटामध्ये त्याला ओमिटिंग होतं. मग याचा अर्थ काय? दुर्वेचा रस जर कपभर अनाशापोटी पोटात घेतला, जगातली ॲसिडिटी किंवा त्यावरचं औषध कुणाला घेण्याचं कारण नाही. लक्षात घ्या. ती गणपतीची दुर्वा आहे. पुढे आहे माका. संस्कृतमध्ये त्याला भृंगराज म्हणतात. जसं आपण नैवेद्य दाखवायचं तर तुळशीचं पान लागतं देवाच्या ऋषीच्या नैवेद्याला, पण पित्रांच्या नैवेद्याला, पूजेला माका तथा भृंगराज हा श्रेष्ठ मानला जातो. आणि तो माका भाद्रपदामध्ये मुबलक प्रमाणात आजूबाजूला रस्त्याच्या कडेला आपोआप उगवलेला असतो. आता माक्यामध्ये काय गुणधर्म आहे? पितरांची तुष्टी तर होते, पूजेला तर अपेक्षित आहे, पण विज्ञान सांगतं की ज्या लोकांची डोक्याची केस अकाली पिकतात, पांढरी होतात, गळतात, टक्कल होणं असेल, अशा वेळी माका नावाची वनस्पती खोबरेल तेलामध्ये उकळून घेतली, त्याचा रस जर त्यात टाकला खोबरेल तेलामध्ये तरी चालतं, आणि रोज रात्री झोपताना डोक्याला मॉलिश केली, केस काळे होतात, कोंडा होणं थांबतं, पिकणं थांबतं, गळणं थांबतं, आणि कोणालाही हेअर ट्रान्सप्लांट करायची, विग लावायची गरज पडत नाही. त्याला भृंगराज म्हणतात. बघा, आता प्रत्येक गोष्टीतनं आपण कुठे कुठे येतो, आणि हे सगळं श्रावणापर्यंत, भाद्रपदापर्यंत हे सगळं आपल्याला निसर्ग विनामूल्य देतो. भगवान शंकराला बेलाचं पान, मगाच सांगितलं नीलकंठेश्वर, हालाहाल पोटात गेलं, कंठात गेलं, आणि त्यांचं शरीर उष्णतेने जर्जर झालं. शरीरात एवढी उष्णता वाढली, मग सगळे ऋषीमुनी देव एकत्र आले. यांचं शरीर थंड होण्याकरता काय करावं? बेलाची पानं वाहा. ही प्रथा आपल्या हिंदू धर्मात शंकराच्या सेवेत श्रावणामध्ये पुढे प्रचलित झाली. पण सज्जनो, याच्या मागचं परत एक सायन्स आहे. आज आपण बघतो, कुणाकडे शेती नसेल, ऊस नसेल,
पण आज प्रत्येक घरामध्ये एखादा व्यक्ती साखर कारखान्याचा डायरेक्टर झालेला आढळतो. तुम्ही म्हणाल कसं? रक्त शर्करा ज्याला डायबिटिक म्हणतात, ज्याला डायबिटीस तो साखर कारखान्याचा डायरेक्टर. मग आता काय करायचं? त्याला उपाय सोपाय. रोज 2-3 पानं भगवान शिवाच्या शिवलिंगावर वाहिलेली, दुसऱ्या दिवशी जर अनाशापोटी चावून खाल्ली, रक्त शर्करा नियंत्रित होते. या आजारावर गुणकारी वनस्पती किंवा बिल्बपत्र. त्रिजन्म पाप संवारम एक बिल्ब शिवार्पणम. 3 जन्माच्या पापातनं मुक्त होण्याकरता आपण शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान वाहतो, पण डायबिटीस करता औषध म्हणून सुद्धा ते बेल काम करतं. सज्जनो, या श्रावणावर शिवलिंगावर खूप बोलण्यासारखं आहे. पण ग्राम अभियानातनं देवघर आणि देवारा जेव्हा तुम्ही सांगतात, तेव्हा तुम्ही कळत न कळत ही अमृतवाणी लोकांपर्यंत पोहोचवताना म्हणतात की शिवलिंग साधं असावं, त्यावर त्रिशूळ नसावा, नागनंदी नसावे, साधं शिवलिंग. मग ते पंचधातूचा असेल, पाऱ्याचा असेल किंवा चांदीचा असेल, यथाशक्ती यथा ज्ञानेनं यथा मिलित उपचारे द्रव्ये, या उक्तीप्रमाणे. पण सज्जनो, नागनंदी त्रिशूळ काय? त्रिशूळ म्हणजे 3 गुणाचं ते प्रतीक आहे. आणि तो त्रिशूळ सामान्य माणसाला घरामध्ये किंवा हातामध्ये धरण्याची अनुमती नाही. सत्व रज तमो त्रिगुण म्हणतात, तेवढी आपली पात्रता नाही. नंबर 2, नाग आणि नंदी शंकराचे शिष्य आहे. आणि जेव्हा आपण शिवलिंग म्हणजे शिवशक्ती याचं ते प्रतीक आहे, लोकांनी त्याचा अर्थ निराळा लावला, चुकीचा लावला. पण मात्र शंकराचं आणि पार्वतीचं प्रतीक म्हणजे ते शिवलिंग आहे. त्या शिवलिंगावर आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा हे शिष्य नाराज होतात. गुरुची सेवा करत असताना ती सेवा गुरुने स्वीकारत असताना शिष्याने स्वीकारू नये, हे त्यामागचं खरं गमक आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण या अभियानाच्या माध्यमातून पुढे आणणं क्रमप्राप्त आहे. असोत, बोलण्याकरता विषय खूप आहे. कालपासून आपण या गुरुपीठामध्ये या नवनाथ भक्तिसार पारायणा करता आलेला आहात. थोड्याच वेळात विष्णू सहस्रनामाने आपण या पारायण सोहळ्याची सांगता करणार आहोत. पण ही सांगता झाल्यानंतर अत्यंत शिस्तीने, अत्यंत नम्रतेने आपल्याला आपला ग्रंथ आपल्या पिशवीमध्ये योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवावं, जेणेकरून घराकडे जाताना आपला पाय त्या पोथीला लागणार नाही. आपल्याला काल रुद्राक्ष दिलेला असेल, तो रुद्राक्ष सुद्धा अभिषेकाने या सेवेने सिद्ध झालेला आहे, तो आपण धारण केला पाहिजे. त्याला कुठला बाबा बुवा आता बघत बसू नका, काही कारण नाही. फक्त त्याचे नियम एवढे: शौच अशौच या काळामध्ये रुद्राक्ष गळ्यात ठेवू नये. मृत शौच जनन शौच, कोणी वारलं सुतक म्हणू, मराठी भाषेत सांगतो, कारण हे शब्द फार जड आहे, डोक्यावरून जातील. कोणी वारलं 13 दिवस रुद्राक्ष गळ्यात नको. घरामध्ये बाळ जन्माला आलं त्याला रुद्धी म्हणतात, 10 दिवस चालत नाही. भगिनींकरता 4 दिवस मासिक धर्म. हे शौच अशौच याला म्हटलं जातं आणि ते पाळलं पाहिजे. नंबर 2, मलमूत्र विसर्जन करताना सुद्धा रुद्राक्ष गळ्यात नसावा. रात्री शयन करताना झोपेमध्ये सुद्धा रुद्राक्ष नसावा. आणि म्हणून हे सगळं आता गुरुचरित्रात दिलेलं आहे, वेगळं काही नाही. हे सगळे नियम पाळून जर आपण तो रुद्राक्ष आपल्या जवळ ठेवला, भगिनी असो का पुरुष, भेदाभेद करण्याचं कारण नाही. परत येतो तिथे, अनेक जणांनी मधल्या काळामध्ये स्त्री आणि पुरुष अध्यात्मात खूप मोठी भिंत तयार केली भेदभावाची.
गायत्री मंत्र महिलांनी म्हणू नये, गुरुचरित्र नवनाथ महिलांनी वाचू नये, पण त्या कर्मठ लोकांना तुम्ही इथून गेल्यानंतर सांगा का ह्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाने आणि आमच्या गुरुमाऊलींनी आम्हाला 100% आरक्षण आणि संरक्षण दिलेलं आहे. अहो नुसता गायत्री मंत्र नाही, नुसतं गुरुचरित्र नाही, तर आत्ताच आम्ही नवनाथ पारायण करून आलेलो आहे. बाहेर गेल्यानंतर लोक काय म्हणतात विचारा, कानोसा घ्या. पण आध्यात्मिक भक्ती करता आमच्या भगिनींना 100% स्वातंत्र्य गुरूंनी आणि या सेवा मार्गाने बहाल केलेलं आहे. आणि ते बहाल होत असताना नियमाचं पालन करा, हा महत्वाचा मुद्दा आहे. मगाच सांगितलं, काळा चष्मा डोळ्यावर लावायचं आणि कसंही चालायचं हायवेला, का तर महाराज म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. असं चालेल का? नाही चालणार. डोळे दिले, रस्त्याच्या कडेनेच चाललं पाहिजे. मधोमध चाललं कसं शक्य? म्हणून सज्जनो, याकरता पुढचा महत्वाचा नियम आहे, पारायणाची सांगता झाल्यानंतर प्रसादालयामध्ये महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर तडक आपण आपल्या घराकडे प्रस्थान करावं. घराकडे निघताना कदाचित 200, 500, 700 किलोमीटर अंतर असेल. परत रात्रीच्या वेळेस भूक लागेल. स्वतःच्या पैशातनं विकत घेतलेलं सात्विक शाकाहारी अन्न आपण ग्रहण करावं. फुकटचं पाणी सुद्धा इथून बाहेर घेऊ नका. ते जर घेतलं त्याला परान्न म्हटलं जातं, पालथ्या घड्यावर पाणी. हे का सांगावं लागतं? कधी कधी काही दुःखित इथे येतात, भांडतात, अहो आम्ही 9 नाथांचे 9 पारायण केले, रिझल्ट आला नाही. अहो पण तुम्ही 10व्या 13व्याला बुंदी खायला गेले, त्याचं काय? काशी केली, पण बाबा रे मांजर किती मारले त्याचा हिशोब आधी दे ना. हिशोब कुणी देत नाही, पण काशी केली यावरच जास्त बोललं जातं. म्हणून सगळ्यांना नम्र कळकळीचं एक आव्हान आहे, ग्रंथ त्याचं पावित्र्य आपण सांभाळा, मनाचं पावित्र्य सांभाळा, परान्नाचे जे दोष लागतात त्याचं पावित्र्य आपण सांभाळा, एवढंच आपल्याला सांगतो आणि वाणीला विराम देऊन पुढील कामाकडे मार्गस्थ होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.